Hello my dear friends, welcome to my channel. Here you will find useful videos for teachers and students of standard 6th, 7th and 8th. So do like, share and subscribe my channel Swiss English Teaching. Students, today we are going to learn a very good lesson. Here we will learn how glass is made. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अतिशय छान असा धडा शिकणार आहोत की ज्यामध्ये काच कसा बनवतात हे आपण बघूयात. पेज नंबर 44, युनिट 2.6, हाऊ ग्लास इज मेड. ग्लास म्हणजे काच. काच कसा बनवला जातो. ग्लास इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सबस्टन्स दॅट वी सी अराउंड अस. सबस्टन्स म्हणजे वस्तू. मग आपल्या अवतीभवती असणाऱ्या अनेक वस्तूंपैकी चांगली वस्तू, सुंदर अशी वस्तू म्हणजे काच. जस्ट टेक अ लुक अराउंड युअर सेल्फ अँड सी हाऊ मेनी थिंग्स यू कॅन फाइंड दॅट आर मेड ऑफ ग्लास. आपल्या अवतीभोवती बघा किती वस्तू काचेपासून बनवल्या आहेत. तुम्हाला लगेच कळेल. लाईट बल्ब्स, विजेवर चालणारे दिवे, बॉटल्स, बाटल्या, जार्स, बरण्या, ग्लासेस, पेले काचेचे, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पॅन, टू नेम जस्ट अ फ्यू. हे तर अगदी थोडी नावं आहेत. वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम? सो यू विल हॅव द क्वेश्चन इन युअर माइंड, वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम? हा काच कुठून आला असावा? लेट अस स्टडी अबाउट दिस इन डिटेल फ्रॉम द फर्दर passages and understand how glass is made. चला तर मग पुढील काही पॅसेजमधून, पॅरेग्राफ्समधून अभ्यासूयात की काच कसा बनवला जातो ते. The glass that is used to make so many everyday things is a man-made material. जो काच मानवाच्या जीवनातील, दैनंदिन जीवनातील विविध वस्तू बनवण्यासाठी वापरला जातो, तो काच मानवाने बनवलेला आहे. मानवाने बनवलेल्या वस्तूंपैकी एक आहे. कॅन यू गेज व्हॉट इट इज मेड फ्रॉम? तुम्ही अंदाज करू शकतात का तो कशापासून बनवला जातो ते? इट मे बी सीम अनबिलिव्हेबल बट दिस क्लिअर, ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युअली मेड फ्रॉम सँड. तुम्हाला पहिल्यांदा हे अविश्वसनीय वाटेल. अनबिलिव्हेबल मीन्स अविश्वसनीय. परंतु हा अतिशय स्वच्छ, पारदर्शी, क्लिअर, स्वच्छ, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शी, स्मूथ, अतिशय गुळगुळीत असा दिसणारा जो काही पदार्थ आहे हा खरं तर वाळूपासून बनवला जातो. सँड म्हणजे वाळू. विश्वास बसतोय तुमचा? नाही ना? बट इट्स रियालिटी. परंतु हे खरं आहे. ग्लास इज मेड बाय हीटिंग अ मिक्सचर ऑफ अ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम. स्वच्छ पांढरी वाळू, सोडा आणि चुना यांच्यासारख्या रासायनिक मिश्रणाला उष्णता दिली जाते आणि त्याच्यापासून काच तयार केला जातो. द मिक्सचर इज हीटेड इन अ फर्नेस till it turns into hot liquid glass. फर्नेस मीन्स भट्टी, की ज्या ठिकाणी या वस्तूंना उष्णता दिली जाते आणि या वस्तूंना उष्णता देऊन तोपर्यंत उष्णता दिली जाते तोपर्यंत हे मिश्रण तापवलं जातं जोपर्यंत त्याचं रूपांतर पातळ द्रवामध्ये किंवा द्रवरूप काचामध्ये होत नाही. When it cools down, it becomes stiff and hard. आणि जेव्हा हा द्रवरूप काच थंड होतो, गार होतो, त्यावेळेला तो अतिशय मजबूत आणि घट्ट बनतो. नाव वी विल सी हाऊ ग्लास इज शेप्ड. काचेला आकार कसा दिला जातो ते आपण आता अभ्यासूयात. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टिफ अँड हार्ड, इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. जर का एकदा काच थंड झाला, तो कठीण झाला आणि घट्ट झाला, मग त्याला वाकवणं शक्य नाही. ग्लास इज ब्रिटल, दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. ब्रिटल म्हणजे ठिसूळ
काच हा ठिसूळ असतो आणि तो सहजगत्या तुटतो. इट हॅज टू बी शेप्ड इंटू डिफरंट आर्टिकल्स वेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट. आणि त्याच्यामुळे काचेला विविध पद्धतीचा आकार देण्यासाठी जोपर्यंत तो काच थोडा उष्ण आहे, गरम आहे आणि मऊ आहे तेव्हाच त्याला आकार देणं शक्य होतं. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड. अतिशय उष्ण काच हा अगदी द्रवरूप असतो. यू कॅन पोअर इट. तुम्ही तो ओतू शकतात. ते द्रव तुम्ही ओतू शकतात कशातही. मोल्ड इट. एखाद्या साच्यात भरू शकतात. रोल इट. ते लपेटू शकतात, गुंडाळू शकतात. प्रेस इट. त्याला दाबू शकतात. ऑर इवन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स. तुम्ही त्याच्यावर फुंकर घालून त्याला फुगवू सुद्धा शकतात. विविध प्रकारचे आकार देण्यासाठी तुम्ही त्याला हवेने फुगवू पण शकतात. हवेच्या साह्याने विविध आकार देऊ शकतात. हॉट लिक्विड ग्लास इज पोअर्ड इंटू मोल्ड्स अँड hardened to make articles of various shapes and sizes. उष्ण काच ही विविध आकाराच्या साचांमध्ये ओतली जाते आणि गार केली जाते आणि मग त्याच्यापासून विविध आकाराच्या वस्तू तयार केल्या जातात. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास. आणि असे सपाट काच तयार करण्यासाठी ती काच, ते काचेचे ते लिक्विड असं लाटलं सुद्धा जातं. इन अनदर प्रोसेस मोल्टन ग्लास इज फ्लोटेड ऑन अ बेड ऑफ अ मोल्टन मेटल टू मेक व्हेरी फ्लॅट ग्लास शीट्स ऑफ इवन थिकनेस. एका दुसऱ्या प्रक्रियेत वितळलेली काच वितळलेल्या धातूच्या सपाट थरावर समान जाडीचे सपाट तुकडे तयार करण्याकरिता पसरवली जाते. Gobs of hot liquid glass can be blown into bottles, bulbs, glasses and other objects. उष्ण द्रवरूप काचेच्या गोळ्यात हवा फुंकून तिच्यापासून बाटल्या, बल्ब, ग्लास आणि इतर वस्तू तयार करता येऊ शकतात. Liquid glass can also be drawn out into very thin fibers or glass wool. द्रवरूप काचेतून अत्यंत बारीक असे धागे किंवा काचेचे लोकरी धागे सुद्धा काढले जाऊ शकतात. नाव वी विल लर्न प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. आता आपण काचेचे गुणधर्म अभ्यासूयात. ग्लास हॅज मेनी युजफुल प्रॉपर्टीज. काचेकडे अनेक उपयुक्त असे गुणधर्म आहेत. इट इज ट्रान्सपरंट. यू कॅन सी थ्रू इट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काच ही पारदर्शक आहे. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. तुम्ही त्या काचेतनं आरपार बघू शकतात. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. काच ही मजबूत आणि दणकट सुद्धा आहे, कठीण आहे. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट. आणि त्यामुळे तुम्ही त्यावर बराचसा भार किंवा ओझं ठेवू शकतात. इट इज इम्परमेबल. इम्परमेबल मीन्स अछिद्र आहे, अछिद्र की ज्यातून पाणी आरपार जाणार नाही. इट डज नॉट अलाउ वॉटर ऑर अदर लिक्विड टू पास थ्रू अँड इट डझंट गेट सॉगी ऑर स्टेंड इटसेल्फ. आणि त्याच्यामुळे ती ओलसर होत नाही किंवा तिच्यावर डाग वगैरे पडत नाही. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड, वॉटर or other substances stored in glass containers. काचेच्या भांड्यामध्ये साठवलेलं अन्न, पाणी किंवा इतर खाद्यपदार्थ किंवा पदार्थ त्यांच्यावर काचेचा कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. In other words, it doesn't impart a smell or taste to them. म्हणजे इतर भाषेत सांगायचं झालं, इतर शब्दात सांगायचं झालं तर काचेच्या भांड्याचा वास किंवा काचेच्या भांड्याचा रंग त्या खाद्यपदार्थाला लागत नाही. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश्ड इझिली. आणि सर्वसामान्यपणे काचेचं जे काही पृष्ठभाग आहे काचेचा तो अतिशय गुळगुळीत असतो आणि त्याच्यामुळे अगदी सहजपणे तो धुतला जाऊ शकतो. अँड last but not the least important is the fact that it looks beautiful.
आणि शेवटचं परंतु तितकंच महत्त्वाचं जे काही त्याचं प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे, तो म्हणजे काच अतिशय सुंदर दिसतो. नो वंडर देन दॅट इट इज यूज टू मेक सो मेनी थिंग्स. आणि त्याच्याचमुळे अनेक शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी किंवा अनेक वस्तू, इतरही वस्तू बनवण्यासाठी काचेचा उपयोग केला जातो. नाव लेट अस स्टडी अबाउट कलर्ड ग्लास. रंगीत काचेबद्दल आता अभ्यासूयात. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस, बट it is possible to produce colored and transparent glass by using different combinations of chemicals in the glass making process. खरं तर सर्वसामान्यपणे काच ही रंगहीन असते, परंतु काच तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध प्रकारची रसायने जर मिसळलीत तर रंगीत आणि पारदर्शक काचेची निर्मिती करणंसुद्धा शक्य असतं. ब्लू, व्हायोलेट, टर्किस, रुबी रेड, पिंक, ॲम्बर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल, ॲमेथिस्ट, डार्क ग्रीन, इवन ब्लॅक अँड व्हाईट अनेक प्रकारची सुंदर रंग काचेला दिली जाऊ शकतात. मग त्यात निळा असेल, गडद जांभळा असेल, हिरवट निळा, माणिकासारखा लाल, गुलाबी, पिवळसर तपकिरी, नारिंगी, केशरी, गडद पिवळा, नीलम मण्यासारखा जांभळट रंग, गडद हिरवा आणि अगदी काळा आणि पांढरा रंगसुद्धा काचेला देता येऊ शकतो. नाव देर इज स्टेन्ड ग्लास म्हणजेच नक्षीदार काच. कलर्ड ग्लास इज यूज्ड टू मेक ब्युटिफुल पिक्चर्स इस्पेशली इन विंडो पॅन्स. रंगीत काच हे सुंदर चित्र तयार करण्यासाठी वापरले जातात. खास करून ते खिडक्यांची तावदाने तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सच विंडोज आर नोन ॲज स्टेन्ड ग्लास विंडोज. आणि अशा खिडक्यांना नक्षीदार रंगीत खिडक्या असं म्हटलं जातं. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. आणि अशा खिडक्या किंवा अशा काचांची तावदाने चर्चमध्ये जास्त करून बघितली जातात. कलर्ड ग्लास कॅन ऑल्सो बी यूज्ड टू मेक ब्युटिफुल स्कल्पचर्स ऑर डेकोरेटिव्ह आर्टिकल्स. आणि ही अशी सुंदर काचं किंवा नक्षीदार काचं शिल्पकाम किंवा शोभादायक वस्तू तयार करण्याकरता वापरली जातात. इट इज ऑल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास युजिंग स्पेशल केमिकल्स अँड प्रोसेसेस. आणि जर काचेवर आपल्याला कलर वगैरे द्यायचा असेल किंवा काही लिहायचं असेल तर त्याच्यासाठी रसायनं आणि प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया केली तर काचा रंगवता सुद्धा येतात किंवा काचेवर काही लिहिता सुद्धा येतं. रिसायकलेबल ग्लास म्हणजेच पुनर्निर्मिती होऊ शकणारा काच. अनदर युनिक फीचर ऑफ ग्लास इज दॅट इट इज 100% रिसायकलेबल. काचेचे एक अद्वितीय असं वैशिष्ट्य आहे दुसरं, आणि ते म्हणजे ती 100% तिचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. ओल्ड ग्लास कॅन बी यूज्ड टू मेक न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम्स. आणि जुनी काच ही कितीही वेळा नवीन काच तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. रिसायकलिंग ग्लास इन दिस मॅनर इज मच चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास फ्रॉम रॉ मटेरियल्स. आणि अशा पद्धतीने पुन्हा उपयोगात आणलेली काच कच्च्या मालापासून तयार केलेल्या नवीन काचेपेक्षा अधिक स्वस्त असते. इट रिक्वायर्स मच लेस हीट अँड अ लॉट ऑफ एनर्जी इज सेव्ड. आणि ही काच तयार करण्यासाठी अतिशय कमी उष्णता लागते आणि त्याच्यामुळे भरपूर अशी उष्णता वाचवली जाऊ शकते. इफ यू रिसायकल इवन अ सिंगल ग्लास बॉटल यू सेव्ह इनफ एनर्जी टू पॉवर अ कलर TV फॉर अबाउट 20 मिनिट्स. तुम्ही जर का एक फक्त लहानशी काचेची बाटली रिसायकल करून तयार केली तर एवढ्या प्रक्रियेमध्ये एक रंगीत TV, एक रंगीत दूरदर्शनचा संच 20 मिनटं चालू शकतो. इतकी पावर तुम्ही वाचवू शकतात. सो द नेक्स्ट टाइम यू थ्रो अवे अ ग्लास बॉटल थिंक ग्लास इज व्हॅल्युएबल. आणि मग पुढच्या वेळी निश्चितच जेव्हा तुम्ही काचेची एखादी वस्तू फेकणार असाल
त्यावेळी विचार करा, कारण काच ही अतिशय मौल्यवान अशी वस्तू आहे. इन दिस वे वी हॅव लर्न्ड हाऊ ग्लास इज मेड. अशा पद्धतीने आपण शिकलो की काच कशी तयार होते. देन हाऊ ग्लास इज शेप्ड. काचेला आकार कसा दिला जातो. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द ग्लास. काचेचे गुणधर्म कोणते. हाऊ वी कॅन मेड कलर्ड ग्लास. रंगीत काच आपण कसा तयार करू शकतो. हाऊ कॅन वी मेड स्टेन्ड ग्लास. नक्षीदार काच कशी तयार केली जाते. अँड what is the important feature of the glass, that is how glass is recycled, that also we learnt.